दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात उतरलेत। मोदींच्या एकूण 3 प्रचार रॅली होणार आहेत। पहिली रॅली 29 जानेवारीला, दुसरी रॅली 31 जानेवारीला होणार आहे, तर तिसरी रॅली 2 फेब्रुवारीला होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मालेगावात माजी सैनिकांनी साकारलेल्या शेतीला भेट देणार आहेत। त्याचबरोबर तिथल्या सहकार परिषदेला उपस्थित राहून जवानांना मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली। बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले। विश्वनाथ स्वामी आणि मिलिंद देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली। दरम्यान अजित पवारांनी पर्यटन खात्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाओसमधून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणणार असल्याची माहिती दिली। दरम्यान यावर बोलताना नक्की किती गुंतवणूक होते हे मुख्यमंत्री आल्यावरच कळेल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। अमोल कोल्हे यांनी नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली। गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात, राज्य सरकार राज्यातले रस्ते का नीट करत नाही अशी टीका कोल्हे यांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी महायुती सरकारवर सुद्धा टीका केली। महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून नाराजी नाट्य, नॉट रिचेबल सारख्या गोष्टी घडतायत अशी टीका कोल्हेंनी केली। भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली। तर लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांचा हक्क अबाधित राहण्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करणार अशी माहिती पटोले यांनी दिली। महायुतीचं सरकार हे मलई खाणारं सरकार असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली। तसंच तिजोरी कशी लुटता येईल यावरच सरकारचं लक्ष असल्याचं सांगत पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला। खासदार सुप्रिया सुळे यांनी ड्रग्ज माफियांबाबत प्रतिक्रिया दिली। एका व्यक्तीकडून नाही तर सरकारकडून ड्रग्ज माफियांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुळेंनी केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्या राजीनाम्याबाबत वक्तव्य केले। सत्यासाठी लढलं पाहिजे, मी जानकर यांना सांगितलंय की राजीनामा देऊ नका, त्यांनी आमदार राहिलं पाहिजे अशी विनंती सुळे यांनी उत्तम जानकरांना केली। पहाटेच्या शपथविधी षडयंत्र होतं तर कुणी रचलं होतं असा सवाल छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विचारला। षडयंत्र उद्धव ठाकरे काँग्रेसनं रचलं नसेल तर ते मग कुणी रचलं असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला। मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागलं, बांगड्या भरा कशाला राजकारण करता अशा शब्दात शिरसाटांनी टीका केली। त्यामुळे आता वाद आणखी वाढण्याची शक्यता। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली आणि यामध्ये पालकमंत्रीपद भाजपकडेच ठेवावं अशी चर्चा झाली। नाशिकचं पालकमंत्री म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला राज्य सरकारनं स्थगिती दिली। तरीही प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन महाजन यांच्या हस्ते होणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या परिपत्रकानुसार महाजन हे ध्वजवंदन करणार आहेत। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आल्यावर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। तसंच पालकमंत्री आणि सहपालकमंत्री मिळून एक दिलानं काम करतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला। महाराष्ट्रातलं सरकार हे दिल्लीतून चालतं, फडणवीस शिंदे अजित पवार या कठपुतल्या आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। पालकमंत्री पदासाठी दंगल सुरू असल्याचं देखील राऊत म्हणाले। दिल्लीत कोण जास्त थैल्या देतं त्यानुसार वजन ठरतं असा हल्लाबोल राऊतांनी सरकारवर केला। जळगावच्या पालकमंत्रीपदी पुन्हा गुलाबराव पाटील यांची निवड झाल्यानं गुजर समाजाच्या वतीनं त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा गुलाबराव पाटलांना भेट देऊन गुजर समाजाच्या प्रतिनिधींनी पाटलांचा सन्मान केला। अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी प्रयागराजला भेट दिली। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात त्यांनी सहकुटुंब सहभाग घेतला। यावेळी त्यांनी गरजवंतांना भोजनाचं वाटप केलं।
इंदापूर शहरातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली। यामध्ये इंदापूर महाविद्यालय आणि विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी हातामध्ये होर्डिंग घेऊन नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले। राष्ट्रपती भवनातल्या अमृत उद्यान पर्यटकांसाठी खुलं होणार आहे। 2 फेब्रुवारी ते 30 मार्च पर्यंत अमृत उद्यान पाहता येणार आहे। सकाळी 10 ते दुपारी संध्याकाळी 6 पर्यंत उद्यान खुलं असेल। 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीनिमित्त उद्यान बंद असेल, तर 21 आणि 22 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनातल्या कार्यक्रमामुळे उद्यान बंद राहणार आहे आणि 14 मार्चला होळीनिमित्त सुद्धा उद्यान बंद असेल। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर कोल्ड प्ले शोचं आयोजन केलं होतं। मात्र शो सुरू होण्याआधी तरुणाई रस्त्यावर खुलेआम मद्यप्राशन करताना दिसली, त्यामुळे कचराही प्रचंड होतो। याकडे दुर्लक्ष करत महापालिका डीप क्लीन मोहीम राबवते। मालेगावमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली। पोलिसांनी बेकायदा देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसांसह एकाला अटक केली। त्याच्यावर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला। नवी मुंबई महानगरपालिकेनं वाशीमधल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन तात्काळ खुलं करावं, यासाठी स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात उपोषण केलं जातं। पुण्यातल्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची 7000 पदं रिक्त आहेत। गेल्या 6 वर्षांपासून पीएमपीएलमध्ये भरतीच झाली नाही। 15000 मंजूर पदांपैकी 7000 पदं रिक्त असल्यानं पीएमपीएमएलच्या सेवेवर मोठा परिणाम होतो। सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 10 लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली। त्यामुळे दर नियंत्रणात राहतील। 5 कोटी शेतकरी आणि 5 लाख कामगारांना याचा फायदा होणार आहे। पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत तात्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली। 31 जानेवारीपर्यंत पीक विमा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेनं केलेली आहे। मनसेचे भिवंडीचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरींनी याबाबत पोलिसांना निवेदन दिले, तर याबाबत आमची कारवाई सुरू असून आपल्या निवेदनाची दखल घेण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं। नमस्कार। धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन केलं जातं। तहसील कार्यालयातल्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मारहाण करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत काम बंदचा इशारा देण्यात आला। तानसा पश्चिम जलवाहिनीला पवईतल्या जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरच्या पुलाजवळ मोठी गळती लागली। त्यामुळे तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आणि जलवाहिनी दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं। या दुरुस्तीसाठी 24 तासांचा कालावधी लागणार आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावरच्या देहू रोड बायपास इथं भुयारी मार्ग होण्यासाठी किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आलंय, कारण इथल्या भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे। या मार्गावर शेकडो जणांचे अपघातात मृत्यू झाले, त्यामुळे देहू रोड किवळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा बडगा उगारला होता। 32 वर्षांनंतर कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेचा प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागणार आहे। किनारपट्टीवर ड्रोनची 24 तास नजर असणार आहे। याद्वारे गेल्या 9 दिवसात बेकायदा बोटींवर कारवाई करण्यात आली। कल्याणमध्ये रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वे विभागानं नोटीस दिली आहे। त्यामुळे आता शाळेतल्या जवळपास 400 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं। दरम्यान शाळेवर कारवाई झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पालकांनी दिला। वर्ध्यामध्ये दुचाकीला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। दुचाकीचे सायलेन्सर जप्त करून ते बुलडोझर खाली दाबून नष्ट करण्यात आले। तब्बल 50हून अधिक सायलेन्सर नष्ट करण्यात आले। वर्धा वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली। वाशिम जिल्ह्यातल्या 491 ग्रामपंचायतींनी आतापर्यंत 61% कर वसुली केली। मात्र तरीही 6.57 कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे। आर्थिक वर्ष संपायला 2 महिने शिल्लक असल्यानं ग्रामपंचायतींनी थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली। सांगली महापालिकेनं घरपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचं स्पष्ट केलं। गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून करवाढ करण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र आता सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला।
नागपूरमध्ये वनपर्यटनात नियम मोडल्यास 3 ते 25 हजार रुपयांचा दंड होणार आहे। पर्यटक, जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली। उमरेड अभयारण्यामध्ये वाघांची अडवणूक झाल्याच्या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने 3 जणांना अटक केली। जास्तीच्या नफ्याचा आमिष दाखवून एका व्यक्तीला 67 लाख रुपयांना फसवण्यात आलं। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। छत्तीसगडच्या गरियामंदमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश आलं। सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला। सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीला बांगलादेशात जाण्यासाठी 50,000 पाहिजे होते, म्हणून त्याने चोरीचा प्रयत्न केला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तसंच आरोपीला कुणाचं घर आहे याची कल्पनाही नव्हती असं देखील पवार म्हणाले। आरोपी अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। फेक एन्काउंटर ही खूप चिंताजनक गोष्ट असून सगळे प्रश्न अस्वस्थ करणार आहेत असं सुळे म्हणाले। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर कुणाचा दबाव होता का असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला। तसंच दाऊसवरून मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्याकडून खुलासा मागावा लागेल असं देखील कोल्हे म्हणाले। भूसंपादन प्रकरणात समाधानकारक उत्तर न दिल्यानं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाईन न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। जमीन संपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना 2013 पासून भरपाईची रक्कम न दिल्यानं ही कारवाई झाली। लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर महिलांची फसवणूक करणाऱ्यांना 2 भामट्यांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या दोघांनी लग्नाचा आमिष दाखवून तब्बल 30 महिलांची 1 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली। मुंब्र्यातल्या एका महिलेची अशीच फसवणूक केल्याची घटना घडली आणि त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली। कोल्हापुरात हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईजच्या पोलिसांवर हल्ला झालाय। मोतीनगरमध्ये हे अधिकारी कारवाईसाठी गेले होते। या हल्ल्यात महिला उपनिरीक्षकासह 1 जवान जखमी झाला। दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी 4 जणांना अटक केली। सोलापूरच्या बार्शीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानं फोडलीत। मुख्य बाजारपेठेतल्या 2 दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला। तसंच मध्यवर्ती भागातल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकलचं शटर उचकटून रोख रक्कम लंपास केली। येवला तालुक्यातल्या पिंपळखुटे इथल्या म्हसोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली। बैलजोडीनं सजवलेल्या रथातून मिरवणुकीला प्रारंभ झाला। या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दूरदूरून भाविक दाखल होते। वाशिममध्ये केंद्र सरकारच्या वॉटरशेड पाणलोट यात्रेचं ट्रायल रन सुरू आहे। ही यात्रा पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राबवली जाते। पाणलोट रथाला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात झाली। यानंतर मंगरुळपीर तालुक्यातल्या भूर आणि तांदळी गावामध्ये यात्रेचा दुसरा टप्पा पार पडला। ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन झाले। आळंदीतून प्रदक्षिणा मार्गाने त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। वयाच्या 89व्या वर्षी साखरे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला।